नेहा बाकी मस्त दिसत होती. सिंदूर, हातात चमचमत्या बांगड्या, बऱ्यापैकी मोठं मंगळसूत्र, ब्राईट निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस. इनफॅक्ट थोडं पुट ऑन पण केलं होतं. देअर वॉज नो ह्यूज दिस टाईम. हाऊ वॉज इट? कॉफी ऑर्डर केल्यावर मी विचारलं, हाऊ वॉज वॉट? वेडिंग ऑर हनीमून? डोळे मिचकावत नेहा म्हणाली, दोन्ही. दोन्ही मस्त. लग्न छानच झालं. तू हवा होतास. बट एनिवेज, हनीमूनही मस्त. आम्ही मॉरिशसला गेलो होतो. मॉरिशस? वाव, ऑसम. हो, व्हर्जिन बीच, ब्लू कलर वॉटर, लेस क्राऊडेड, क्लीन रोड्स. पुढची 10 मिनिटं नेहा मॉरिशसबद्दलच बोलत होती. काय काय खाल्लं, कुठे फिरले, काय बघितले, तेथील हॉटेल्स, तेथील कल्चर वगैरे वगैरे. मी सॉलिड बोर झालो होतो. अजून काय विशेष? सेटल झालीस नवीन घरी? मी विषय बदलत म्हणालो, नाही रे, 15-20 दिवसात काय सेटल? तुमचं नारायणगावाला आहे ना घर? मग आता कॉलेज? हो, मग आता काही दिवस इकडे आईबाबांकडे, काही दिवस तिकडेच असणार आम्ही. ऑक्टोबरची सेम झाली की मग ख्रिसमसपर्यंत तिकडे आणि मग परत जानेवारी ते मार्च, परीक्षा संपेपर्यंत आईकडे. असले उद्योग करावे लागणार. अरे बापरे, नसता उद्योग. पण तुला कधीपासून कॉलेजची गोडी लागली? आधी तर कधी अटेंड नव्हती करत. कॉलेज तर उगाच आपलं कारण रे. अजून इतक्या लवकर संसार, घर वगैरे नको वाटतंय. तिथे कुठे आड बाजूला जाऊन राहायचं. इथे असले की तुम्ही पण सगळे भेटाल ना. मग उद्यापासून रेग्युलर कॉलेज सुरू? नाही नाही, उद्यापासून लगेच नाही. 1 महिना तरी नाही अजून. तिकडे अजून काही रिसेप्शन्स, काही पूजा राहिलेत. मग सगळे देवदर्शन, त्यांचे फार्म हाऊस आहे तिकडे काही दिवस. सो 1.5 महिन्यांनी कॉलेज सुरू करेन. तेच ॲप्लिकेशन द्यायला आले होते ऑफिसला. मी तुला माझे मॉरिशसचे फोटो पाठवते. यू नो, पूर्ण वेळ मी शॉर्ट्सवरती होते. आय शपथ, फक्त शॉर्ट्सवरच? गप बस मूर्ख, काही बोलतो. टी शर्ट होता वरती. अच्छा अच्छा, नाही तिकडे न्यूड बीच वगैरे असतात असे ऐकून होतो म्हणून म्हणलं. आय मिस यू तरुण. तू असतास तेथे तर अजून मजा आली असती. तिच्या नजरेत त्या जुन्या नेहाचे भाव क्षणभर चमकून गेले. तो क्षण खूपच सेंटी होता. इतर कुठल्याही दिवशी मी तिला जवळ घेतले असते किंवा मिठी मारली असती, पण आज समोर बसलेली नेहा माझी नव्हती. मला यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण तुझ्या नवऱ्याला चाललं असतं का ते? मी वातावरण थोडं नॉर्मल करत म्हणालो. नेहा नुसतीच हसली. आमचे हे म्हणजे अगदीच अनरोमॅन्टिक आहेत. आपण किती किती वेळ गप्पा मारायचो नाही. कुठल्याही विषयावर बोलताना असं कधी ऑकवर्ड वाटायचं नाही. नेहा थोडं उदास होत म्हणाली, अरे थोडा वेळ तर दे त्याला. त्याला काय माहीत तू कशी आहेस ते. आय नो, खरं तर वेळ त्याला नाही, मला लागणार आहे जुळवून घ्यायला. आय फील मिस यू तरुण. आणि मग तिने पर्समधून फोन काढून एक नंबर फिरवला. भैया चलो, आय एम वेटिंग. तुझा नवरा आला इथे? खुर्चीतून उठत मी म्हणालो, नवऱ्याला भैया म्हणेन का मी? ड्रायव्हर आहे. क्या बात है, शॉफर ड्रिवन कार अँड ऑल. मी बिल पे करण्यासाठी पाकीट काढलं तसं मला थांबवत ती म्हणाली, इतके दिवस तूच पे करत होतास, आज माझी टर्न. नेहाने तिच्या वॉलेटमधून पैसे काढून टेबलावर ठेवले. तिचं वॉलेट 100-500च्या नोटांनी खचाखच भरलेलं होतं. चल निघूयात, नेहा खुर्चीतून उठत म्हणाली. हे बाय द वे, लग्नाचे फोटो? अरे इतक्यात कुठले, अजून 1 महिना तरी जाईल अल्बम यायला. पण डिजिटल असतील की कुणीतरी काढलेले? हो, प्रीतीकडे आहेत. तिने सेलमधून काढले होते त्या दिवशी. मी एक काम करते, तिला व्हॉट्सअपवर पाठवायला सांगते आणि मग तुला फॉरवर्ड करते. ओके? इतका कशाला उपद्व्याप? मी काय मला ओळखत नाही का? सरळ मलाच पाठवायला सांग ना. ओके, नंबर देते
तुझा मी तिला. ती करेल फॉरवर्ड. माझा आहे नंबर तिच्याकडे. त्या दिवशी नाही का तिने फोन केला होता? त्या दिवशी? कधी? नेहाने चमकून विचारले. मला एकदम माझी चूक लक्षात आली. लग्नाच्या दिवशी प्रीतीने मला फोन केला होता. आम्ही भेटलो होतो. मी कार्यालयाच्या समोरच होतो वगैरे गोष्टी नेहाला ठाऊक नव्हत्या. हो राईट. तिच्याकडे कुठून माझा नंबर असणार? ठीक आहे, तू दे नंबर तिला. नक्की पाठवायला सांग. पण मी सारव करत म्हणालो. ती अजून काही बोलणार एवढ्यात बाहेर हॉटेलच्या दाराशी पांढरी स्कॉर्पिओ येऊन थांबली. काही क्षण काहीही न बोलता आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि मग ती गाडीत बसून निघून गेली. आयुष्य खरंच खूप नीरस झालं होतं. नो गर्लफ्रेंड, बिझी फ्रेंड्स, लॉट्स ऑफ वर्क आणि कंटाळवाणे वीकेंड्स. फिफा वर्ल्ड कप चालू असल्याने ऑफिसमध्ये दुसरा कोणालाही कुठलाच विषय नव्हता आणि मला फुटबॉल किंवा फिफामध्ये इंटरेस्ट नसल्याने त्यांच्या बोलण्याचा काहीही गंध लागत नव्हता. गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं असले रिकामटेकडेपणाचे उद्योग करण्याचाही कंटाळा आला होता. पाऊस नसल्याने ट्रेकचे प्लॅनही बारगले होते. सगळंच कसं असं मनाविरुद्ध चाललं होतं आणि एक दिवस प्रीतीचा व्हॉट्सअपवर मेसेज आला. हाय तरुण, प्रीती हेअर. पेरण्या खोळंबलेल्या शेतकऱ्याला पावसाचं आगमन कसं वाटावं? तप्त उन्हाच्या दुपारी नंतर अचानक आकाशात मेघाने दाटी करावी आणि मोराने पंख पसरून गडगडत्या आवाजांवर ताल धरावा. रिमिक्सची कर्णकर्कश गाणी ऐकून विटलेल्या कानांना वसंतोत्सव अनुभवायला मिळावा. अगदी तसंच काहीसं वाटलं. मी पटकन तिचा नंबर सेव्ह करून ठेवला. हाय, नेहाच्या लग्नाचे फोटो आहेत, पाठवू ना? मी उगाचच 2 मिनिटं वेळ घेतला आणि मग म्हणालो. खरंच टीव्हीवर ती जाहिरात दाखवतात ना, मेन विल बी मेन, तसंच. कधी सुधारणार नाही. नौटंकी करण्यामध्ये अव्वल नंबर. प्रीतीने 15-20 फोटो पाठवून दिले. मला ती लिंक तेथेच तोडायची नव्हती. वाव, मस्त कॅमेरा आहे तुझ्या सेलचा. कुठला आहे फोन? मी उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून. आणि अशा रीतीने आमच्या व्हॉट्सअप चॅटिंगला सुरुवात झाली. पुढे घडणाऱ्या घटनांची ती एक सुरुवात होती.